नमस्कार, मी ऋषी आणि आज तुमचं स्वागत करतोय डबल एकदा माझ्या चॅनलवरती. आणि आज एक मराठीमधनं एक टीजर आलाय, ज्याचं नाव दशावतार आहे. अतिशय उत्तम असं काम दिसतंय, व्हिज्युअली खूप छान दिसतंय. आणि दशावतार हा कोकणातला तसा विषय कोकणातला आहे. आणि त्याच्यामध्ये महेश मांजरेकरांचा व्हॉइस ओव्हर दिलाय स्टार्टिंगला. त्याच्यामध्ये एक थोडासा यात्रेचा सीन दाखवलाय स्टार्टिंग, तिथनं होते. त्याच्यानंतर उत्तम व्हिज्युअली खूप ब्राईट दिसतोय. आणि कास्ट पाहायला गेलात ना तर कास्ट खूपच जबरदस्त कास्ट आहे. आणि आत्ता यावेळेस म्हणता येईल की एक जबरदस्त सिनेमा येतोय आपल्या भेटीसाठी 12 सप्टेंबरला. आणि तसं पाहायला गेलं तर एक स्टोरी वाईज आणि तशा कोकणातल्या स्टोरी पण खूप मस्त असतात. आणि स्टोरी वाईज मूव्ही येतोय, तसा मराठीमध्ये स्टोरी वाईज मूव्ही बनतात, कंटेंट वाईज मूव्ही बनतात, तसं आपलं ग्लोबल मार्केट नाही आहे. आणि मला वाटतं या मूव्हीमुळे एक आपली स्टोरी, आपल्या गावची स्टोरी, आपल्या काळजातली, हृदयातली, आपल्या मातीतली स्टोरी एक घेऊन येते तर. आणि हे पिक्चर पाहायला पाहिजे 12 सप्टेंबरला. तसा मागचा जो पिक्चर पाहिला आपण, आता थांबायचं ना, त्यामध्ये स्टोरी होती, ॲक्टर होते आणि प्रत्येकाचा जीव ओतलेला होता. तसा या टीझरमध्ये काही क्षणामध्येच दिसून येत आहे. मांजरेकर साहेबांचा व्हॉइस ओव्हर आहे स्टार्टिंगला. प्रियदर्शनी इंदलकर दिसत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर खूप मोठे मोठे ॲक्टरचे नाव आहेत आणि उत्तम काम केलेलं पण दिसतंय त्याच्यामध्ये. आणि हा पिक्चर नक्की पाहायचा आहे आपल्याला आणि थिएटरमध्ये जाऊन पाहायचा आहे. मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला आपलं पूर्ण योगदान दिलं पाहिजे. मराठी प्रेक्षक गेला पाहिजे आणि पाहिलं पाहिजे या चित्रपटाला. आणि सध्या टीजर आलेला आहे. ट्रेलर नंतर याचा आणि एकदा रिव्ह्यू करूया आपण. पण टीजरवर विश्वास ठेवायसारखा आहे आणि मस्त एडिट, मस्त कट इतके छान छान दिले आहेत ना. कलर ब्रीडिंग पण अतिशय उत्तम आहे. असं वाटत नाही की लो बजेट आहे, बजेट कमी आहे. यावेळेस पण बजेट पण खूप मस्त दिसतंय. जो काही तो कांतारासारखा, आता इन्स्पायर बाय कांतारा हे आपल्याला माहीत नाही, लोक म्हणतायत, पण तसं नसणार कदाचित. जो काही वाईल्ड अँगलनी वरनं कॅमेरा येतोय त्याच्यावरती, जो सर्कलमध्ये लोक मशाल घेऊन फिरत आहेत, तो पण मस्त शॉट आहे. त्यानंतर ज्यावेळेस ती नावाची पाटी वगैरे जळताना दिसते, दशावतार करणारे जे ॲक्टर आहेत, त्यांची जी पाटी जळताना दिसते तो पण मस्त आहे. आणि एक OS शॉट घेतला आहे क्लोजअपमध्ये. त्या ॲक्टरचं सॉरी मला नाव माहिती नाही, पण ते काय जबरदस्त शॉट आहे, काय चेहऱ्यावरती एक्सप्रेशन दिसत आहेत त्यांच्या. आणि आपण ट्रेलरवरून जज करतोय फक्त, टीजरवरून जज करतोय. आणि टीजर असा आहे तर ट्रेलर कसा असेल, पिक्चर कसा असेल. आणि 12 सप्टेंबरला येतोय, तरी सगळ्यांनी, मराठी प्रेक्षक मायबाप जे की नाटकाला वगैरे जातात, त्यांनी मराठी चित्रपटांना पण प्रोत्साहन द्यावं आणि मराठी चित्रपट पण थिएटरमध्ये जाऊन बघावा. जे की तुम्ही साऊथचे पिक्चर आल्यानंतर जे गाजावाजा करता की असा पिक्चर आला, तसा पिक्चर आला, आता आपल्या मराठीमधनं पण पिक्चर येतोय, मराठीचा पिक्चर येतोय. त्याच्यासाठी पण तुम्ही जायला पाहिजे, पिक्चर पाहायला पाहिजे. आणि परत एकदा आठवण करून येतोय, पिक्चर येतोय 12 सप्टेंबरला, तरी तुम्ही जाऊन पाहायचं आहे. हे नाही ते नाही, तू हिंदीतला पिक्चर, साऊथचा पिक्चर कोणता येईल ते पुन्हा पहा, पण पहिले इम्पॉर्टंट कुणाला द्यायचं आहे तर मराठीला द्यायचं आहे. आणि मराठी पिक्चर पाहायला पाहिजे आणि उत्तम असेल. आपण ट्रेलरचा पण रिव्ह्यू करू. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट. तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे, आत्ता जस्ट पाहिला मी, रात्री 1 वाजता.